पुण्यात पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द। यात एक पैशाचाही व्यवहार झालेला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। जमिनीच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठीत। रजिस्ट्रेशन कसं झालं, कुणी सांगितल्यामुळे व्यवहार झाला याची चौकशी होणार। अजित पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांची माहिती। एफआयआर मध्ये नव्हतं पार्थ पवारांचं नाव। जमीन गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधींची ट्विट करत टीका। मतचोरी करणाऱ्या सरकारकडून जमीन चोरी म्हणत मोदींवर निशाणा। शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मात्र चोरलेल्या जमिनीवर पांघरून घालण्यासाठी वेळ। उद्धव ठाकरेंच्या अजित पवार आणि फडणवीसांवर टीका। धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचला। जरांगेंचा खळबळजनक आरोप। तर मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा। जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना मुंडेंचं आव्हान। सीबीआय चौकशीची जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपी दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर। दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी। बेळगावातल्या ऊस आंदोलनाला हिंसक वळण। आंदोलकांची हत्तारी टोल नाका परिसरात जोरदार दगडफेक। पुण्यातल्या भोंदूबाबा प्रकरणात पुणे पोलिसांकडून 3 जणांना नाशिकमधून अटक। भोंदूबाबा दीपक खडके सह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेने केली अटक। आणि विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार। जेमिमा स्मृती मंधाना आणि राधा यादव यांचा सत्कार। पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तर यात एका पैशाचाही व्यवहार झालेला नसल्याचं अजित पवार म्हणाले। पुणे जमीन प्रकरणात अजितदादांना जेव्हा काणकूण लागली होती तेव्हाच त्यांनी हे प्रकरण थांबवलं असतं, तर असं झालं नसतं। मात्र त्यांच्या कामाच्या व्यापात काही निर्णय परस्पर पण होता, तसा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवरती गुन्हा दाखल झालाय। त्यातील शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरू आहे। जमीन व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या पत्त्यावरील ऑफिसला टाळं असल्याचं समोर आलंय। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेले दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सोसायटीमध्ये राहतात। गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील यांच्यावरती काय कारवाई होणार हा प्रश्न विचारला जातोय। विशेष म्हणजे अमेडा कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे आणि दिग्विजय फक्त 1% भागीदार आहे। तर पार्थ पवार प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले। चौकशी झाल्यानंतर पुढची दिशा ठरेल असं गिरीश महाजन म्हणाले। तर खडसेंनी राजीनामा दिलेला नव्हता, त्यांना पक्षानंच काढलं होतं असा खोचक टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला। तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली। मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट रचणाऱ्या दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या कारणावरून दोघांवरती गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। भाजपचे आमदार नारायण कुचे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी गेले होते। नारायण कुचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आमदार आहेत। धमकी प्रकरणी कुचे यांच्याकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। तर धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय। तर माझ्या हत्येबाबत कांचन नावाच्या व्यक्तीसोबत धनंजय मुंडेंनी 20 मिनिटं चर्चा केल्याचा दावा त्यांनी केलाय। तर 2.5 कोटींची डील झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं।
तर मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपींमध्ये दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आलाय. डुकरासारखे काळकुटे यांना धरून नेतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याची कबुली दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकार्याकडे या व्हिडिओतनं दिली आहे. तर आणखी व्हिडिओ असल्याचा देखील दावा त्यांनी केलाय. तर वंजारींना कलंक लावणारा नासक्या असल्याचं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरती टीका केली. धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा असं आव्हान जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलंय. ज्याला काही अर्थ नाही असे आरोप माझ्यावरती करण्यात आल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर माझ्यासह जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी त्यांनी केली. तर नार्को टेस्ट करण्यासाठी मी तयार असल्याचं प्रत्युत्तर जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलं. नार्को टेस्टसाठी सर्वात आधी माझा अर्ज जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर धनंजय मुंडेंचं असं वागणं नियतीला मान्य नसल्याचं ते म्हणाले. तर मनोज जरांगेंनी आरोपींचं संभाषण पत्रकार परिषदेत ऐकवलं. आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांच्यातली संभाषणाची क्लिप त्यांनी ऐकवली. तर धनंजय मुंडेंनी 3 वेळा पैसे देण्यासाठी लांबवल्याचा आरोप त्यांनी केलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. हिंगोलीच्या डोंगरकडा गावात उद्धव ठाकरेंचं आगमन झालं. यावेळी महिलांनी औक्षण करत उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत केलं. शेतकऱ्यांचं एका पावसात सगळं काही वाहून गेलं. तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. काही ठिकाणी तर अद्याप पंचनामे सुद्धा झाले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारनं पॅकेज घोटाळा केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. न्याय मागितला तर टोमणे मारले म्हणतात. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावरनं उद्धव ठाकरेंनी हा पलटवार केलाय. तर माझं पक्ष चोरलं, चिन्ह चोरलं, माणसं पण जाग्यावर, पण आमची माणसं जागेवर असल्याचं ते म्हणाले. अतिवृष्टी आणि बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं वक्तव्य कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी केलं. तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सरकारनं मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय. अशातच शिंदेंच्या शिवसेनेनं आपली ताकद वाढवायला सुरू केली. शहरातील महाविकास आघाडीच्या काही लोकांचा एकत्र येऊन शांततेत निवडणूक घेण्यासंदर्भाचा प्रस्ताव आलेला होता. हा प्रस्ताव आम्ही शिंदेंकडे पाठवलाय असं राजन तेली म्हणाले. तर शहाड नगरपालिकेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून न लढवता जनता विकास आघाडीच्या नावाखाली लढवण्याचा निर्णय अभिजित पाटील यांनी जाहीर केलाय. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांचे वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर अलिबागमध्ये नगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शेकाप एकत्र लढणार आहेत. काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी तशी माहिती दिली आहे. तर काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांनी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसहित आज शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची भेट घेतली आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अलिबाग नगरपालिकेत काँग्रेसला कमीत कमी 3 जागा मिळण्याकरता काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांनी आज राजा ठाकूर यांच्या नेतृत्वात जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरलाय. यावेळी काँग्रेसला अलिबाग नगरपालिकेत कमीत कमी 3 जागांवरती उमेदवारी मिळावी असा आग्रह या नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडे धरलाय. त्यामुळे अलिबागमध्ये शेकाप काँग्रेस एकत्र आल्यास शिंदे सेनेला मोठं आव्हान असणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं अलिबागमध्ये वर्चस्व राहिल्यामुळे त्यांचे सुपुत्र राजा ठाकूर यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावली आहे. आम्ही आज एका व्यासपीठावरती आहोत. उद्या आमचं काय होतंय माहिती नाही असं वक्तव्य मंत्री कोकाटेंनी केलंय. तर उद्या आम्ही कोण कोणाकडे असू सांगता येत नसल्याचं ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसकडनं नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींवरती काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा दावा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडेंनी केलाय. येवल्यात नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसोबत इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. नंदुरबारच्या तोरणमाळ इथे राष्ट्रवादीने शेतकरी मेळावा घेतला. आदिवासी बहुल भागातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलंय. या मेळाव्यात नंदुरबारमधल्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मतदार यादीतील घोळ मनसेकडनं उघडकीस आणला जातोय. नवी मुंबई मनसेकडनं खोट्या मतदारांचं जाहीर प्रदर्शन करण्यात आलं. याचं उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला जमीन व्यवहार रद्द. यात एका पैशाचाही व्यवहार झालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती.
जमिनीच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठीत. रजिस्ट्रेशन कसं झालं, कोणी सांगितल्यामुळे व्यवहार झाला याची चौकशी होणार. अजित पवारांची प्रतिक्रिया. पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता. न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांची माहिती. एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही. जमीन गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधींची ट्विट करत टीका. मतचोरी करणाऱ्या सरकारकडनं जमीन चोरी असं म्हणत मोदींवर निशाणा. शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मात्र चोरलेल्या जमिनींवर पांघरुण घालण्यासाठी वेळ आहे. उद्धव ठाकरेंची अजित पवार आणि फडणवीसांवर टीका. धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कट रचला. जरांगेंचा गंभीर आरोप. तर मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा. जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना मुंडेंचं आव्हान. सीबीआय चौकशीची जरांगेंची मागणी. मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपी दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर. दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. बेळगावातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण. आंदोलकांची हत्तारगी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक.